अमरावती शहरवासियांसाठी धोक्याची आणखी एक घंटा वाजलेली आहे आणि अमरावतीमध्ये कोरोनाचा आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण मिळालेला आहे। दिनांक 18 एप्रिलचे सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास जे नागपूरवरून रिपोर्ट प्राप्त झालेत त्यामध्ये कोरोनाचा हा रुग्ण पॉझिटिव्ह निघालेला आहे। अमरावती शहरामध्ये एका ऑटो चालकाची हृदय प्रक्रिया बंद पडल्यामुळे मृत्यू झाला होता। त्यावेळी प्रशासनाने त्यांच्या संपर्कामध्ये आलेल्या अनेकांचे स्वॅब हे घेतले होते आणि नागपूर येथे पाठविले होते। 18 मार्चचे सकाळी एकाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आल्याने अमरावती शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 6 झालेली आहे, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे। जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून दिनांक 17 एप्रिल रोजी जो अहवाल झालेला होता त्यामध्ये एकूण दैनिक संशयित रुग्णांची संख्या 131 दाखविण्यात आलेली आहे। तपासणी केलेले एकूण नागरिक हे 4965 दाखविण्यात आलेले आहे। सध्या कोविड रुग्णालयामध्ये भरती असलेले संशयित रुग्ण म्हणून 5 रुग्णांची नोंद आहे, तर अद्यापपर्यंत एकूण भरती संशयित असलेले 350 रुग्ण आहेत। अद्यापपर्यंत एकूण दाखल पॉझिटिव्हची संख्या ही 4 दाखविण्यात आलेली आहे, तर दिनांक 17 रोजी चाचणीसाठी पाठविलेले नमुने हे 37 दाखविण्यात आलेले आहे। अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुन्यांची संख्या ही 502 आहे। कोविड-19 या रोगाची लागण झालेले पॉझिटिव्ह नमुने हे 5 दाखविण्यात आले होते, त्यामध्ये एकाची वाढ होऊन आता अमरावतीमधील कोरोना पॉझिटिव्हची संख्या ही 6 झालेली आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये आज अजून एक रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि त्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग एक्सरसाइज इश्यू करण्यात आलेली आहे आणि त्या एरियाला आता कंटेनमेंट झोन डिक्लेअर करून त्या ठिकाणी डोर टू डोर सर्वेचा आदेश पारित करण्यात आलेले आहेत आणि त्याच्या जवळपासचे असलेले जवळपास 23 लोकांना आता आपण इन्स्टिट्यूशन क्वारंटाईनमध्ये ठेवतो आहे आणि अजूनही त्याच्यामध्ये जे कॉन्टॅक्ट ट्रेसमेंट निघणार असेल त्या सगळ्यांसुद्धा आपण कॉन्टॅक्ट करून ठेवणार आहेत। मी सर्व जिल्हावासियांना परत आवाहन करू इच्छितो की त्यांनी अजून सुद्धा बाळगावे आणि जे शासनाचे दिशानिर्देश आहेत त्याबद्दल थोडासा अजून काटकसरप्रमाणे त्यांनी अंमलबजावणी करावी आणि शासनास सहकार्य करावे। त्यामध्ये एका मृत व्यक्तीचा समावेश आहे। त्यामुळे अमरावतीकरांना विदर्भ न्यूजच्या वतीने सुद्धा विनंती करण्यात येते की अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये आणि सर्दी व खोकला असणाऱ्या तसेच ताप असणाऱ्या व्यक्तींशी किमान 6 फूट दूर राहूनच बोलावे। विदर्भ न्यूज, अमरावती।